असेच कीर्तन आणि अभंगाचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रंग कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. रामकृष्ण हरी. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी पाहिये. चित्त तुझे पाये राहे ऐसे कधी काय. धरून यावा मी भवहातारी दातारा. धरून यावाई भवहातारी दाता. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याचे मुकुट सकळ मणी रम्य तुझी विठोबा. सगळा मणी रम्य तुझी विठोबा. मुकुट सकळा म्हणे रण तुझी विठोबा. पाहे गुंतलोणे नता माझी असो माझी चिंता. नाही उरलेणता माझी हसो चिंता. तुका देवी माता पायी आता राखावे. तू शिरोमणी गुण लावण्याची खाली. हे मुकुट सकळावणे खंड तुझी विठोबा. विठोबा माळकरी हाला. टाळी वाजवा. रघुमाई कीर्तनातली पहिली चाल महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायनाचार्य संगीत विशारद कृष्णा महाराज मोहिते आणि त्यांना साथ करतील महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायनाचार्य संगीत विशारद सोमनाथ महाराज ढोले. यांना मृदंगाची साथ ज्यांचा नेहमी रामकृष्ण हरीलाच षट भिजला जातो असे प्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंगरत्न गुंडा महाराज निंबाळकर. कुणी म्हणाल नको महाराज कामाचा पैसा आहे असे मृदंगाचार्य गुंडा महाराज निंबाळकर आणि तबला अलंकार महाराष्ट्रातील प्रसिद्ध तबलावादक मौली महाराज खरात या ठिकाणी साथ करतील. पुढे या. माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी
भवहाताने दातारा भवहातारे भवहातारे दाता चतुरा तो शिरोमणी चतुरा तो शिरोमणी भजोनिया बाही भजतारी धन्य तो धन्य तो विठोबा
टाळी वाजवा सर्वजण. पंढरीनाथ भगवान की. आता बसलेले फक्त बसून बसून जय म्हणा, बाकीचं आम्ही आता पाहतो. मला रोज लोक कीर्तनाला बोलवतात, कीर्तन झालं की अभिप्राय देतात, महाराज तुम्ही आम्हाला येऊन मंत्रमुग्ध केलं. आज उलट झाले, तुम्ही मला बोलवून मंत्रमुग्ध केले. त्यामुळे एवढं सुंदर वातावरण आहे. कीर्तन माझ्याकडून जे तुमच्याकडं. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. जेवायला आहे ना प्रत्येकाला? उद्या पहिल्या पंक्तीला बसू, पण जय म्हणा.
छत्रपती शिवाजी महाराज की। माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवा तारी दातारा, चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सगळा मणी, धन्य तुझी विठोबा, करिया तिमिराचा नाश, उदय होवणी प्रकाश, तुड्याशा पाश वास करी हृदय, पाहे गुंतलो नीनता, माझी असो तुम्हा चिंता, तू का ठेवी माथा, पायी आता राखावे, चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुची विठोबा, अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकम तुरीयम, अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकम तुरीयम, प्रसन्नम प्रपन्नार्ती देव देवम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा कृ प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू श्री बाबाजी सद्गुरुदास तुका, मनोजवम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रिय बुद्धमताम वरिष्ठम, वातात्मजं वानरयुक्त्य मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्बुज तेजं स्फुरितं प्रदेशं, विधीन्द्रादिदेव सदा सूयमानो, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची ये, दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा, मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा, अलौकिक लीला किती आठवावे, स्त्री निवृत्ती नाथा नमो नम्र भावे, मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती द्वारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन बाबा, आद्यत्रय जननी देवासी, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, देवदारा सुपान देवा, मुक्ताबाई नमो बाबाई, आद्यत्रय जननी देवा, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, दरोणिया बाही भवा तारी दातारा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला, उच्चारलेला, गायलेला अभंग जगत उद्धारक, जगत वंदनीय देहू निवासी, वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण, पंचमवेदाचे निर्माते संत तुकाराम महाराजांचा चार चरणांचा, भगवंताच्या जवळ आर्जव मांडणारा, देवाशी हितगुज साधणारा आणि देवाशी बोलणारा अभंग आहे। साधू मध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? साधूचं बोलणं भगवंताशी, आपलं बोलणं हे नातेवाईकांशी। साधूचं बोलणं फक्त देवाशीच, आपलं बोलणं देव सोडून इतरांशी। साधूच्या बोलण्यानं देव प्रसन्न होईल यात काय नवल आहे? साधूनं शिव्या जरी दिल्या तरी भगवंत प्रसन्न होतो। आपल्या भजनामध्ये प्रपंच दडलेला, साधूच्या प्रपंचामध्ये परमार्थ दडलेला, हा विरोधाभास। आणि म्हणून जेवढी किंमत देवाला आहे त्याच्या दुपटीची किंमत तुकोबाला आहे। साधूची किंमत नेहमी जास्त। तराजू घेतला आणि तराजू मध्ये एका पारड्यामध्ये ब्रह्म उतरवलं आणि एका पारड्यामध्ये तुकोबऱ्यांना बसवलं, तर तुकिता तुळणीसी ब्रह्म, एका पारड्यामध्ये ब्रह्म टाकावं आणि एका पारड्यामध्ये तुकोबांना बसवावं, तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अधिकारच मोठा आहे। त्याचं कारण आहे
भगवंत आपलं आणि परक पाहत, साधू आपलं परक पाहत नाही. भगवंत स्वार्थी आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. भगवंताच्या जवळ थेट न्याय आहे. कसा न्याय आहे? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संहारी. साधूचं तसं नाही. साधू दुरितांचे तिमिर जावो म्हणतात, विश्व स्वधर्म सूर्य पाहू म्हणतात. साधू जे खळांची व्यंकटी सांडो म्हणतात, आमदेव खळ मरो म्हणतात. हा फरक आहे. बसलेले ऐका. साधू आजही श्रेष्ठ आहे, कालही श्रेष्ठ होता, उद्याही श्रेष्ठ राहणार आहे. एक छोटं उदाहरण देतो म्हणजे कळेल. भगवंत स्वार्थी आहे. इतका स्वार्थी आहे ना की तो त्याच्या घरी नाही राहत. नाहम वसामी वैकुंठी. तो तिथं जातो. कुठं? मी तयापासी पांडवा हरपलो गा घेऊसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. हा भगवंत स्वार्थी आहे. त्याला नामाची गोडी आहे. जिथं नाम आहे तिथं तो आहे. पण साधूचं तसं नाही. अहितापासून काढीती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती पुरवती माऊली रया. निर्माण मोहा जिथं संग दोषा. काय गंमत असल. आजही पंढरपुरात गेल्यानंतर सगळ्यात आधी दर्शन विठोबाचं नाही, पुंडलिकाचं आहे. जाताना पंढरपूरला तुम्ही, पंढरपूर माहितीये का तुम्हाला? हात वर करा बरं. अरे पंढरपूर, पंढरपूर कुणाकुणाला माहिती नाही पंढरपूर, त्यांना हात वर घ्या ना पटकन. आधी दर्शन देवाचं का नामदेव पायरीचं बोला? आधी दर्शन पांडुरंगाचं का पुंडलिकाचं? म्हणजे जाता तुम्ही पंढरपूरला, आधी दर्शन देवाचं का चोखोबरांचं? म्हणजे जेवढी किंमत देवाला त्याच्या दुपटीची किंमत साधूला आहे. गंमत आहे का? जेवढी किंमत रामाला आहे ना त्याच्या डबलीची किंमत हनुमंताला आहे. 550 वर्ष भांडणं झाले अयोध्येत रामाच्या देवळा करता. हनुमंताच्या नादालाही कुणी नाही लागलं. 550 वर्ष वाद झाला अयोध्येतल्या राम मंदिरासाठी. हनुमानगडी तेव्हाही सुरक्षित होती, आताही निवांत आहे. हा गडीच असा आहे की त्याच्या नादाला कुणी लागत नाही. बायको पळवली रामाची, वनवास जाहीर झाला रामाला, माणसाने साथ दिली नाही, माकडांचा आधार घ्यावा लागला देवाला. साधू निवांत आहे. काय गंमत असल. आज कितीतरी गावं अशी आहेत की ज्या गावात अजून एकही रामाचं मंदिर नाही. पण मला असं एक गाव दाखवून द्या बरं की जिथं मारुतीचं मंदिर नाही. म्हणजे जेवढी किंमत रामाला आहे त्याच्या डबलीची किंमत साधूला आहे. सोपं करू का? जेवढी किंमत पक्षाच्या प्रमुखाला असते तेवढीच किंमत कार्यकर्त्याला सुद्धा असते. नाहीतर 40 जण वारीला जातात. मग चला पुढे. अरे जेवढी किंमत काकाला असते ना तेवढीच किंमत पुतण्याला सुद्धा असते. जाऊ द्या, नाही कळायचं. जेवढी किंमत नंदेला असते ना तेवढीच किंमत भाऊजेला सुद्धा असते. हे तरी कळते का नाही? हा, आता जेवढी किंमत नवऱ्याला, खरं सांगू 3 महिने ह्याच्याशिवाय काय कळलंच नाही. लोकसभेचं राजकारण एवढं सोपं झालं ना की ग्रामपंचायत अवघड वाटू लागली. लोकशाही जिवंतच राहिली नाही आता. एवढ्या चौकात गप्पा झाल्या, नाही तर लोकसभा आलेली पण माहिती होत नव्हतं आणि गेलेली पण माहिती होत नव्हतं. पण काय नाही, सगळं तोंडपाठ झाले. आता तोंड बघितले तरी कळायला लागले कुणी बोट कुठं दाबले ते. जाऊ द्या, माझ्याकडे लक्ष द्या. जेवढी किंमत नवऱ्याला त्याच्या डबलीची किंमत त्याच्या बायकोला. हे सिद्ध करून दाखवेन मी आता. लग्न झाल्या झाल्या तिले चहा मागा हजर, पाणी मागा समोर, जेवायला मागा ताट पुढं आणते. पण लग्नाला अवघी 4-5 वर्ष होऊ द्या आणि मग तुम्ही तिला पाणी मागून पहा. पाणी आण म्हणा फक्त, ती मधल्या बैठकीत म्हणते तुम्ही पण प्या. हाय का नाही? तोंड पाठ पहा. तुम्ही म्हणाल एवढं तुम्हाला कसं काय कळतं बोराटे महाराज? अनुभवे आले अंगा. माझं झालंय म्हणून मला कळतं. जेवढी किंमत देवाला आहे तेवढीच किंमत साधूला आहे. आता गंमत आहे का? पण असं जरी असलं तरी पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. नवरा प्रमाण आहे, बाकीचे सगळे नाती हे फक्त तात्पुरते आहेत. एखादी बाई जर रुसून माहेराला निघाली ना तर तिची नणंद जाते, वहिनी चल ना माघारी, ऐकत नाही ती. मग दीर जातो, वहिनी चला ना, येत नाही जा. बॅग खांद्यावर घेते, स्टँडवर उभा राहते. मग सासरा जातो, सुनबाई चल. मामंजी तुमच्या धोत्राचा आदर करते, येणार नाही. माझ्या तोंडातनं वेड वाकडं जाण्याआधी निघा. सगळे जाऊन येतात पण बिचारी येत नाही. तेव्हा नवरा जातो, स्प्लेंडरचे 2 आरसे काढून
तो बोलत नाही, ती अशी फुगून उभा राहिलेली असते बॅग हातात घेऊन. तिच्या पुढे मोटरसायकल नेतो, एका शब्दानं तिला काय म्हणत नाही, फक्त तिच्याकडे पाहतो. नवरा बायको कीर्तनाला येतात तो संध्याकाळी. नवरा प्रमाण, नाती गोती आहेत पण तात्पुरती. तसा जगाचा बाप आमच्यासाठी प्रमाण. बाकी सर्वजण आहेत पण त्यांच्यासाठी वेड नाही आम्ही होत. वेड त्याच्यासाठी हो. कशावरून? लाचावले मन ज्याचं बोलणं देवाबरोबर आहे, ज्याचा संवाद देवाशी आहे, ज्याचं मन त्यानं देवाला वाहिलं, त्याचा अधिकार नेहमी मोठा आहे. आणि म्हणून आपलंही मन, आपल्या आयुष्यातला काही वेळ आपण देवाला वाहावा, त्याला विनंती करावी, त्याला आर्जव करावं, त्याच्याशी बोलावं. हे वायाला नाही जात. आज या डोंगरे परिवाराच्या विनंतीला मान देऊन जर तुम्ही इथं आलेला असाल तर थोडासा पाठीचा कणा ताट ठेवून कीर्तन ऐका. सज्जन हो, जगातल्या सगळ्या गोष्टी वायाला जातील पण आमच्या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट वायाला जात नाही. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून भगवंताचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जगात कधी वायाला जात नाही. एवढं आमच्या देवाचं नाव गोड आहे. का त्याच नामस्मरण करावं? त्याला एक भलं मोठं कारण आहे, पण अत्यंत कमी कालावधीत सांगतो पुढे जातो. आपल्या खिशातला मनी सुद्धा जपायचा असतो. माझ्याकडे पहा, काय म्हणतात याला? मनी म्हणजे पैसा, तोही मोजायचाच आणि माळेतला मनी सुद्धा मोजायचाच. पण या दोन मण्यात फरक आहे. माळेतला मनी आत ओढायचा असतो, खिशातला मनी बाहेर सोडायचा असतो. माळ आत ओढायची, माल बाहेर दाबायचा. सोपं करतो, माझ्याकडे पहा. पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. आणि म्हणून कीर्तनकाराचं दर्शन सुद्धा रिकाम्या हातानं अजिबात घ्यायचं नसतं. हे आपलं केला इशारा जाता जाता. फायदा काय आहे? परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आणि म्हणून आपण सर्वजण एकत्र आलो. वैकुंठवासी परमादरणीय परम श्रद्धेय हरिदास नानांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रातस्मरणीय गुरुवर्य रघुराज महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आणि परमादरणीय परम श्रद्धेय ज्यांचा आमच्यावर कळत नकळत प्रभाव आहे, परिसरावर कृपा आहे आणि आपल्या पंचकृषीची ज्यांच्यावरती नितांत श्रद्धा आहे, संप्रदायामध्ये ज्यांचं नाव मोठ्या ताकदीनं घेतलं जातं ते गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण रामभाऊजी महाराज निंबाळकर अर्थात बाप्पा, त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, असं बाप्पांचं वागणं आहे. अनिरुद्ध महाराजही सुंदर कीर्तन करतात. अत्यंत गोड परंपरा. नानांच्या पोटी तीनही लेकरं अत्यंत सुंदर जन्माला आली. आदरणीय शिवाजी दादा, आदरणीय दत्तात्रय भाऊ आणि आदरणीय महेश दादा, ही तीनही मुलं. काही माणसं शून्यातनं विश्व तयार करतात, काहींनी अगोदर शून्य तयार केलं. अगोदर शून्य तयार करून त्यातून विश्व उभारलं. हा आमच्या नानांचा परिवार आहे. आमच्या महेश भाऊंचं काम अत्यंत चांगलं आणि मोठं आहे. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये त्यांचं मोठ्या ताकदीनं नाव घेतात. महाराष्ट्र राज्यामध्ये माझेच बांधव, माझे बंधू, माझ्या भगिनी, माझ्या समाजातली माणसं, त्यांना न्याय मिळाला पाहिजे
म्हणून दिवसाची रात्र रात्रीचा दिवस, पायाला भिंगरी बांधून, डोक्यावरती बर्फ ठेवून, जिभेवरती साखर ठेवून अहोरात्रपणानं स्वतःला झोकून देणारा आणि हा नवयुवक अत्यंत चांगल्या ताकदीनं समाजासाठी झटतोय ते म्हणजे आमचे महेश भाऊ आहेत. त्या महेश भाऊंच्या कार्याला आमचा सर्वांचा वारकरी संप्रदायाकडून सलाम आहे. अत्यंत गोड काम आहे तुमचं. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. तुम्ही असंच पुढे जावं, तुम्ही प्रगती करत राहावी. आमच्या शुभेच्छा, आमच्या आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आणि बळ देणारे असतील यातील मात्र शंका नाही. एक मुद्दा सांगू, जो माणूस वारकऱ्याचा झाला वारकरी त्याचे होत असतात, हे लक्षात राहू दे. राजकारणाला धर्मकारणाची जोड असावी लागते. रथाची दोन चाक आहेत आणि त्यामुळं अत्यंत चांगलं तुमचं काम आहे. आम्ही नेहमी पाहत असतो सोशल मीडियाच्या माध्यमातून, तुम्ही आम्हाला पाहत असता. प्रत्यक्ष भेटीचे योग जरा कमी येतात, परंतु आज इतकं सुंदर वातावरण जुळून आलं. मला असं वाटतच नाही आज नानांच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. मला असं वाटतंय पंढरपुरात सगळ्या पालख्या गेल्या की वाखरीला बोराटे महाराजाचं कीर्तन सुरू आहे. एवढं गोड वातावरण तुम्ही निर्माण केले. जसं दिंडीतलं कीर्तन असतं, भूवैकुंठावरचं कीर्तन आहे. इतकी गोड आणि संप्रदायाची ताकद तुम्ही लावलेली आहे. सर्व टाळकरी बंधूंना, कीर्तनकारांना, वारकऱ्यांना आणि ज्येष्ठ श्रेष्ठांना माझा मानाचा रामकृष्ण हरी. अत्यंत तुमच्या पायावरती विनम्र होऊन अभिवादन आहे. परम आदरणीय परम श्रद्धे हरिभक्त परायण, ज्यांच्यामुळे आज इथे येण्याचा योग आला, माझे सन्मित्र आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं ज्यांचं नाव घेतलं जातं. खरं तर महाराष्ट्रामध्ये दोन नावाची सोबत चर्चा होती, एक डे आणि एक टे, म्हणजे बोराटे आणि बोराडे अशी दोन नावं महाराष्ट्राच्या सांप्रदायिक वलय पटलावरती उठून दिसतात. ते आपलं प्रौढत्व आपण का सांगू नये बाबा? आपण फार नम्र आहे, फार आपण माग 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 घेतो स्वतःला. पण खरं सांगतो, जेव्हा बोराटे महाराजांची तारीख लोक विचारतात आणि जेव्हा माझी तारीख शिल्लक नसते, मी विश्वासानं बाबांचं नाव पुढं करतो. कारण तेवढी ताकद आहे त्यांची. बालाजी महाराज बोराडे अत्यंत सुंदर कीर्तन करतात. व्याख्यान सुद्धा अत्यंत गोड आहे. शब्दफेक, शब्दांची रचना, बोलण्यातले चढ उतार अत्यंत चांगले आहेत, देखणे आहेत. आणि म्हणून आमची उंची सुद्धा सारखीच आहे. आम्ही जर शेजारी उभा राहिलो तर आम्ही भाऊभाऊच दिसतो. अत्यंत असं चांगलं आमचं वात. आणि हे सांगण्यापुरतं नाही बरं का, तारकापुरतं, हे माहीत असावं. नाहीतर मग काही जण इतकं गोड बोलतात ते फक्त तारकापुरतं. असं अजिबात नाही. आम्ही असं अखिल भारतीय गोडबोले संघटनेचे माणसंच नाही. आम्ही काय अखिल भारतीय गोडबोले संघटनेची माणसं असतात. असं तोंडावर एवढं गोड बोलतात, एवढं गोड बोलतात, एवढं गोड बोलतात, आणि एकदा का गाडीच्या काचावर गेल्या की आतमध्ये त्यांचा स्वतःचा हरिपाठ चालू होतो. पण आमचं मात्र नातं तसं नाही. हा भाग तसा मला जुना. मागच्या 10-15 वर्षापूर्वी मला सोमनाथ महाराजांनी इकडे भरपूर फिरवले. महाराज आहेत, त्यांना माझा प्रवास माहित आहे. कंदर परिसर, करमाळा तालुका, इकडे आजूबाजूला बऱ्याचदा मी आलेलो आहे. बिटरगाव मध्ये सुद्धा मी आलतो. महाराजांना ही कल्पना आहे. आणि या वर्षी इथं येण्याचा आजचा हा योग आहे. सगळंच वातावरण सुंदर आहे. आदरणीय खरात महाराज तबला अत्यंत गोड वाजवतात. एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. फार गोड. आणि गुंडा महाराजांचं तर काय बोलायचं कामच नाही. आम्ही ओठानं बोलतो, ते बोटानं बोलतात. एवढं सुंदर वाजवतात. नुसता सुंदर वाजवत नाही तो, त्याच्या अंतकरणात प्रेम आहे. ज्या दिवशी कीर्तन असेल त्या दिवशी आवर्जून फोन येतो, महाराज लवकर या बरं, इतकी आवड असेल. तो काय पकवाज, म्हणजे पकवाज सुंदर वाजवतात, पण मारक्या म्हशिवानी महाराजाकडे बघतात. असे काय कीर्तन ऐकायला लोक बसतात, असे बघतात महाराजाकडे, जणू काय त्यांची नामची 5 पिढ्याची दुश्मनी. काय तुमचा माझा बांध आहे काय, का तुमचं माझं भांडण आहे? प्रेम असावं डोळ्यात, चमक असावी नजरत. आणि आपण ज्ञानोबा तुकोबाचे प्रचारक आहोत. आपण काय हलक्या सुलक्याचे प्रचारक आहोत का? ज्ञानोबा आपला मुख्यमंत्री, सावता महाराज कृषी मंत्री, अर्थमंत्री पदाचं खातं बारामतीच्या पट्ट्यात नामदेव महाराजाला दिलंय. नामा तू प्रेमाचा भंडारी. एकनाथ महाराज आपले गृहमंत्री आहेत, आणि गृहमंत्री जरा संवेदनशील असावा. गृहमंत्र्यांना म्हणावं मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, म्हणजे 108 वेळा नदीत आंघोळ करून मी पुन्हा येईन. हे नाथ महाराजाचं सांगतो. नागपूरच्या संत्र्यात उडू नका. कबीर महाराज वस्त्रोद्योग मंत्री आहेत. गोरोबा काका सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. तुकाराम महाराज कायदे मंत्री आहेत. मुक्ताबाई शिक्षण मंत्री. तिनं 3 देव वटणीवर आणले, ज्ञानदेव, नामदेव आणि आपल्या सगळ्याचा आजोबा. हे 3 देव वटणीवर आणले. महिला आणि बाल विभागाचं खातं भांडकुदळला द्यायचं असतं. कोणाला दिलंय सांगा बरं? जनाबाईला. जनाबाईनं असा पदभार स्वीकारला, शपथ घेतली. आमच्या महाराजांना पेटी वाजवायला बोलवलं. सनी तर एवढी गोड वाजवतात, ते नाव काय? पारशे मामा ना. हा,
मामांना असं बोलवलं, मामा इस्तन घेऊन आले, जनाबाई पुढं, मामा माग. जनाबाई काय म्हणा, जनाबाईनं पुढं म्हणायला सुरुवात केली. सुंदर माझे जाते गे फिरते भौतुके, गोव्या गाव कौतुके तू ये रे बा. सगळेच मग गोळा झाले. वारकरी शिक्षण संस्थेची मुलं, आजूबाजूचे सर्व लोक, इकडचे चोपदार, हे भालदार, असे सगळे आले. महाराज लोक, पुढे बसलेल्या माता भगिनी, पुढे बसलेले लोक, कॅमेरा घेऊन दादा पण आले. जनाबाईवर फोकस केला कॅमेऱ्याचा आणि जनाबाईनं मंत्रच बदलला. तुझं गेलं मड. मामा म्हणले जनाबाई असल्याशिवाय, हा मग अरे अरे इठ्या मुळ मायेच्या आकारट्या. मग मामा म्हणले जनाबाई काय एवढ्या भारीतल्या शिवाय येतात तुम्हाला, तुमचं माहेर बिटरगाव तर नाही ना. तुला कसं कळलं? मग एवढ्या कशा काय शिव्या येतात? जनाबाईनं सांगितलं शिव्या दिलेल्या दिसल्या. 99 काम एखाद्या माणसाकरता चांगली केली तर ती दिसत नाही. एक काम चुकीचं करा तेच लोक डोक्यात घेऊन बसतात. अरे किती चांगली कामं केली. जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घालिते मी मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही गुन्हे. आताच्या पुरींना जात वगैरे काय माहित नाही. तिला जर म्हणलं ना जा दीदी जात्यावर जाऊन बस, वर चढून बसायला बसली जात्यावर. तिला काय माहित आहे कसं बसायचं. काटवट होती परत आली. काटवटीची काय पावर होती महाराज. काटवट जर फुडून आली ना तर परत लटलट 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 कापायची. आता काटवटी घाबरून जातात परातीला. भावाच्याच घरची असते परात, सांभाळण म्हणून केलेली लेकाला. पण परात एवढी आगाव आहे ना, कोंबडीवर घालते आणि सासूला शिवाय आणते. कळलं का काटवट्यांनो? पर काटवट एवढी गोड होती बाबा, तिला 2 कान होते, अंगठे ठेवायची सोय होती. आता परात आली, जोपर्यंत आपल्या बायकोच्या पायाच्या अंगठे भाकऱ्याला लागत नाही तोपर्यंत तिचं पुण्यच उतरत नाही भाकरीत. तुमच्यासह मी सुद्धा तिच्या पायाचा प्रसादच खातो. परातीत अंगठे कुठे असतात बघत जा कधीतरी किचनच्या कट्ट्यावर जाऊन. जोपर्यंत भाकऱ्याच्या कडेला चिकटत नाही तोवर भाकरीच गोल होत नाही. हाताने गोल नाही करत ती भाकरी, पायाच्या 2 अंगठ्यानं गोल करते. जात निघून गेलं. जनाबाईनं सांगावं का रे माझ्याकडे पद आहे महिला आणि बालविभागाच्या खात्याचं, आणि आम्ही भजन करणारी माणसं. जनी सांगे लोका, जणी सांगे लोका, जनी सांगे लोका, जणी सांगे लोका. झाली माझा सखा नाऊ, झाली माझा सखा. जनी बैसली नायाला, पाणी नाही ईशान्याला. जनीनं आंघोळीला जावं, देवानं जनाबाईला आंघोळ घाला. काय भाग्यवान असलेली वारकरी संत. आपण त्या साधू संताचे स्टार प्रचारक आहोत, त्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये चमक पाहिजे. ती चमक तुकोबऱ्यांच्या डोळ्यात होती आणि म्हणून ते देवाशी बोलतायत. देवाला नजरेला नजर मिळवायला सुद्धा आत्मविश्वास लागतो, आणि हा आत्मविश्वास घेऊन आज ही 3 पोरं जन्माला आलीत. नाना आपल्यात उरले नाहीत. मी नानांबद्दल अभंगाच्या शेवटी बोलणार आहे. वारकरी आहेत आणि एका वारकऱ्याचं श्राद्ध आमच्या हात नव्हते. याच्यापेक्षा काय आनंदाची गोष्ट. आज एका पिढीचा उद्धार नाही, आतापर्यंतच्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार झालाय. नाहीतर वडिलांचं पुण्यस्मरण सोडा 10वा न घालणारी पोरं आहेत. जिथं कुठं असतील ना
तिथून आशीर्वाद देत असतील या परिवारात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी जर कशाला म्हणायचं असेल तर मी सांगेन या डोंगरे परिवाराला म्हणा. इतका गोड परिवार आहे. वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण असा परिवार. नाही तर कधी कधी बाप चांगला असल्यानंतर पुरं चांगलीच जन्माला येतात असं कोणी सांगितलं. कृष्ण नावाच्या बापाला सांब नावाचा एक पोरगा झाला होता. एवढा हुशार होता तो, त्यानं साधूची चेष्टा करायला सुरुवात केली होती. देवाचं पोरग बिघडलं. आयुष्यात तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी कधीही कोणाला एकत्र भेटू नयेत. ज्या दिवशी या तीन गोष्टी एकत्र मिळतात त्या दिवशी वाटोळ झालं म्हणून समजा. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी सांब नावाच्या पोराला एकत्र मिळाल्या. बिघडलं पोरग, देवाचं पोरग आहे ते, काय कमी असं. आधीच असतं देव देखणं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची मुठी, रुळे माळ कंठी वैजयंती. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी फुलो झाली बेडी. मदन पोटाले कोणीकडे इंद्रचंद्र. एवढा सुंदर आहे जगाचा बाप आणि त्याचा पोरगा. लक्ष्मी सहकारी पतसंस्थेचा मालक झाला. तो सत्ता, संपत्ती आणि संतती, तारुण्य या तीन गोष्टी एकत्र मिळाल्या. या तीन गोष्टी एकत्र आल्या ना तर विशाल अग्रवालच्या पोटी वेदांत अग्रवाल नावाचा पोरगा जन्माला येतोय. लक्षात राहू द्या. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती एकत्र मिळाली त्याला. लोकांची दोन गोरी गोमटी मारली त्यानं. मिळालं का नाही या तीन गोष्टी एकत्र त्याला. माझी विनंती बसणाऱ्यांना, तुमचं लेकरू जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोवर त्याला सांगू नका तुमच्या नाव इस्टेट किती. ज्या दिवशी कळलं ना त्याला त्या दिवशीपासून ते गावात सांगत फिरतं काय काम करायची गरज नाही आपल्याला. रोड टच आहे 3 एकर. फक्त अण्णा तुम्ही मराव, तुम्ही मेला ना अण्णा काय बॅनर लावूनच विकायला काढेन. गावठाण प्लॉट विकणे आहे. 13वा सुद्धा होऊन देत नाही तुमचं पोरग. कमीत कमी त्याला जोपर्यंत 2 रुपये कमवायची अक्कल नाही तोपर्यंत त्याचे नका लाड करू. ज्या पोराला 12वीत 70% वरती मार्क आहेत त्याला शिकायला पाठवा. नाही तर जाऊ दे त्याला कपड्याच्या दुकानात घड्या घालायला. करू दे त्याने कपडे काळे, फिटर वेल्डर बनवा त्याला. नका लावू दुसरीकडे. ज्या पोरीला 70% वर मार्क आहेत तिलाच पाठवा कॉलेजमध्ये. काही नाही राहिलं आता पूर्वीसारखं. खांद्यावरनं ओढणी खाली आली तर पोरगी पुढे येत नव्हती. क्षमा कराल माझ्या या वाक्याकरता तुम्ही, पण सत्य सांगतो जगातलं सध्या क्रॉप टॉपचा जमाना आहे. मुठभर फॉलोअर्स वाढण्यासाठी बेंबेन कमरा दाखवायची फॅशन आहे. 5-5 अकाउंट काढते इंस्टाग्रामला आपली दीदी. महाकाल की दिवानी होते, महारुद्र की दिवानी होते ती. इंस्टाग्रामला मेन्शन करते पोरांना, गाव इडं करून टाकते. पायातलं पैंजण निघून गेलं आणि गोप आलाय आणि घुंगर घालते कुशाल शिमडी पोरगी. आणि तिची माय कुशाल म्हणते आमच्या दिदीला दृष्ट होते. 5-5 दिवस तुझी पोरगी आंघोळ करत नाही आणि तुझ्या पोरीला दृष्ट व्हायचे. डोक्यातल्या वा मारायला तुला सवड नाही. खानदानातल्या पोरीनं पायामध्ये घुंगरू घालू नये. हा महाराष्ट्र नाचणाऱ्या पाटलिनीचा नाही. आमचा महाराष्ट्र भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचा महाराष्ट्र. हे पोरीला लक्षात राहावं. हातातल्या बांगड्या निघून गेल्या आणि गोंधून घ्यायचा जमाना आला बाबा. क्षमा करा मला या वाक्याकरता. कॉलेजच्या पोरींनी घेऊ द्या गोंधून, टॅटू काढून. कीर्तनकार बायानी गोंधून घेतले. मला बोलू नका परत तुमच्या तालुक्यात. काही घेणं देणं नाही, पण हे सत्य आहे. आणि तुकोबा म्हणतात राग आला तरी येऊ देत पण बोल. हे बिघडलं नाही. एखादा पोलीस पाटील गावामध्ये असायचं तर गावाचा दरारा होता. गावावर त्याचं ताकद होती, वचक होती.
नावी ठेवल तिथं मिशा होत्या, ब्राह्मण सांगल ती दिशा होती, आणि पाटलाच्या ताब्यात गाव होतं. आता पाटला बरं अख्ख्या गावाचं भांडण आहे. गरीबाच्या बाया नाचायच्या आणि श्रीमंत माणसं आनंद घ्यायची. श्रीमंताच्या बाया आता रील स्टार झाल्या, इंस्टाग्रामला अकाउंट काढते, कुशाल गाऊन घालते, त्याच्या ओढणी घेते, रील्स बनवते. आमच्या पप्पानं गणपती एवढ्या उड्या मारते. नवऱ्याला बी लाज नाही, टुकूमुकू बघतोय चांगला. हे सत्य नाही बाबा. कुशाल साडी घालते, तो व्हिडिओ बनवते, आम्ही पाहतो. म्हणजे काय आम्हाला नाद नाही, पण आमची अकाउंट आहे ती इंस्टाग्रामला कधी कधी ओपन केलं ते तर दिसतं ते आलेलं. मग तिथं येतं ते करमाळ्याचे आहे चालेल का, माळ्याचे आहे चालेल का, वाण्याचे आहे चालेल का, कंदरचे आहे चालेल का, पाटलाचे आहे चालेल का. 1 रुपयाला चालतंय. बिनलाजी कुठली, बापाच्या इज्जतीचं काय नाही पडलं तिला. जाती जाती बदनाम केलं आपल्या गावातल्या शेंबड्या पोरींनी. गरीबाच्या बाया नाचायच्या आणि श्रीमंताची माणसं आनंद घ्यायची. आता मोठ्याच्या बाया नाचतात आणि गरीबाची पोरं 599चा रिचार्ज टाकून मजा घेत बसतात. जाऊ दे पुढं. कुठं चाललंय संस्कार, कुठं बिघडली पिढी. माझ्या तायानो, माझ्या बहिण्यानो, महाराष्ट्राच्या मातीनं महाराष्ट्राला 3 गोष्टी दान म्हणून दिल्यात. 1 मातृत्व, 2 कर्तृत्व आणि 3 नेतृत्व. मातृत्व म्हणजे माँसाहेब जिजाऊ, कर्तृत्व म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आणि नेतृत्व म्हणजे सावित्रीमाई फुले. या 3 गोष्टीचं दान आपल्या पदरात टाकलं या मातीत. आई होती, आईला पदर होता. आईचा पदर आई इतकाच मायाळू होता. आई होती, आईला पदर होता. आईचा पदर आई इतकाच माया करायचा. उन्हात चालताना छत्री व्हायचा, रडताना रुमाल व्हायचा, आणि आईच्या कुशीत झोपताना सोन्याची चादर व्हायचा. एवढे उपकार त्या पदराचे आहेत आपल्यावर. आमची शेवटची पिढी आहे बाबा. या पिढीत कमीत कमी आई बापाचा आदर आहे. आणि आमची पहिली पिढी आहे. या पिढीत बस आमच्याच पिढीला काय असेल ते आमची पोरं आवाजवळ बोलतील. इथून पुढे आमची पोरं आमच्या ताब्यात नाहीत. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती कधीच पोराला एकत्र भेटू नयेत. 20 वर्षाची पोरगी, तिला जर या सगळ्या गोष्टी मिळाल्या ना, तिला तारुण्य मिळालं, सुंदर दिसली, ती सत्ता आहे आणि संपत्ती मिळाली, तिच्या मनासारखा फोन, तिच्या मनासारखं फिरायला, तिच्या मनासारखी गाडी, तिच्या मनासारखा पैसा, पॉकेट मनी. क्षमा करा मला या वाक्याकरता. 20 वर्षाची पोरगी पोलीस स्टेशनला जाऊन म्हणते माझ्या आई बापापासून मला धोका आहे. काय करावं त्यांनी? बापाला तोंड दाखवायला जागा उरत नाही. आणि हे सगळे फाजील लाड ना आमच्या घरातले गृहमंत्रीच करतात. आमच्या बाया बापड्या असू द्या, मग त्याला काय होतंय, मग चिखलाचं पाणी काय तुटत असतं का, असू द्या की मग पोराच्या तोंडावर नाक आहे. बरं राहू द्या, मग 25-25 एकराची स्थळ आणली तेव्हा नाकारलं. आता नवरदेव काय करतो, इट भटीव कामाला नांदा सौख्य बरे. सगळं बदललं. तारुण्य, सत्ता, संपत्ती आधीन झालेलो. ताली होत्या, बाण नव्हते. काय होत्या? ताली. कुठं गेलं ताली? कंदील होते, सह्याद्रीचा जमाना होता. दिवस मावळला तर गाणं लागायचं घराघरात. ही काळी आई धनधान्य दे, जोडते मनाची नात, आमची माती आमचे माणस. गाणं बदललं, गाणं आलं. चल र सरजा, चल र राजा. गाणं बदललं, गाणं आलं. जीवा शिवाची बैल जोड. गाणं बदललं, गाणं आलं. माझ्या बैलाचं वशिंड जशी महादेवाची पिंड, माझ्या बैलाची हो पाठ जसं चंद्रभागेचं काठ, माझ्या बैलाची शेपटी दुःख दारिद्र्या जोडपी. होतं का नाही गाणं? आता गाणं आलंय पाटलाचा. कुठे चालला जमाना? मला क्षमा करा बाबा, पुढे बसलेत, पण बालाजी बाबा 20 वर्ष मागे घेऊन जातो. लहान पोरांसाठी शक्तिमान होता, बाया बापड्यांसाठी जय गंगा मैया होती, कुमकुम होतं, गोजीरवानं घर होतं, 4 दिवस सासूचे होते. ऐकता ना महिला मंडळ? दिया और बाती होती. ये रिश्ता क्या कहलाते होतं. काय नाही, देवयाने आली, गाडीत बसली, तुमच्यासाठी काय पण म्हणून निघून गेली. आपल्यासाठी दर रविवारी 4 ते 6 चित्रपट असायचा मराठी, आणि अँटेना हलवण्यातच 2 तास संपून जायचे. शुक्रवारी रात्री पिक्चर असायचा हिंदी 10 ते 12, चोरून चोरून पाहायचो आपण. ऐकताय ना?
नवीन लग्न झालेल्यांसाठी छायागीत होतं, नुकतंच जमलेल्यांसाठी रंगोली होती. त्याच्यातली गाणी सुद्धा एवढी सुंदर असायची ना, नट आणि नटी एकमेकांच्या प्रेमात पडायचे. मग ते गार्डन मधनं फिरायचे, दुडू 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 खेळायचे, ह्या झाडाच्या आड लपायचे, त्या झाडाच्या आड लपायचे, दोघं असं गोल गोल फिरायचे. आणि मग फिरत फिरत शेवटी जवळ यायचे. त्या टीव्हीच्या समोर घरातनं म्हातारी, आजा पंजा, नातू नाती एकत्र बसलेले असायचे दुधाचा काला खात. म्हाताऱ्याचा बीपी वाढायचा का, नट नटी जवळ यायला लागलेले असतात. म्हाताऱ्याला वाटायचं आता बंद तरी व्हावं, नाही तर लाईट तरी जावावी. पण पूर्वीचे कॅमेराग्राफर, फोटोग्राफर आणि ते सगळेच लोक, व्हिडिओग्राफर, पिक्चर काढणारे जरा सुज्ञ होते, शहाणे होते. ते असं नटीला जवळ येऊ द्यायचे आणि बरोबर त्या नटीवरचा कॅमेरा असा सरकत बाजूला जायचा दुसऱ्या झाडावर आणि फुलावर फुलं आदळायचं. म्हातारं श्वास सोडायचं, जमलं आता. ओळखून घ्यायचे पुढं काय झालं असेल. आताची गाणी आदळण्यापासून सुरुवात होते. किती जमाना बदलला. लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र सुधारला. एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये लोकप्रतिनिधी गोळ्या घालतोय. एखादा आमदार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एखाद्या पोलिसाला शिवीगाळ करतो. एखादा आमदार स्टेजवरून खाली उतरताना एखाद्या पोलिसाला कानाखाली लावतो. ललित पाटील पेशाने इंजिनियर झाला. इंजिनियर असेल पेशानं, पण माणूस म्हणून शून्य होता. ड्रग्सचा कारखाना टाकत होता तो. काही माणसं पेशानं वकील आहेत, माणूस म्हणून शून्य आहेत. काही माणसं पेशानं शिक्षक आहेत, माणूस म्हणून शून्य आहेत. काही माणसं पेशानं कीर्तनकार आहेत, माणूस म्हणून शून्य आहेत. काही माणसं पेशानं कलाकार आहेत, माणूस म्हणून शून्य आहेत. काही माणसं पेशानं पोलीस आहेत, माणूस म्हणून शून्य आहेत. काळे नावाचा पोलीस खाकी वर्दी घालत होता. ललित पाटलाला बाया पुरवण्याचं काम केले पोलीस स्टेशन मध्ये, त्या ससून रुग्णालयात. तुम्ही पेशानं कुणी व्हा, आधी माणूस व्हायला शिका. नाही तर एक मंगेश पाडगावकरांची सुंदर कविता. त्या वाईचा डॉक्टर पेशंट डॉक्टर होता बाबा. 17 मृतदेह सापडले त्याच्या शेतात. पेशानं तुम्ही कुणी व्हा, आधी माणूस व्हा. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, कंपाऊंडर, चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, रती, महारथी, आचार्य, प्राचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, कुणीही व्हा, आधी माणूस व्हायला शिका. मंगेश पाडगावकरांची सुंदर कविता. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. हे धर्म मंदिर सारे ढुंढून मी आलो, भिंती पल्याड माणूस शोधतो मी. गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. कल्लोळ वासनांचा, हैदोस भावनांचा, जळत्या चितेवरती माणूस शोधतो. गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो. माणसाच्या गर्दीत आपला परका नाही. डोळे सांगून जातात व्यक्ती कसे, अश्रू सांगून जातात दुःख किती, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, हे सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आलेली वाईट वेळ दाखवून जाते माझ्या दादानो आपला आणि फरक नेमकं कोण आहे. कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो ना तेच आपल्याला बुडवायचा प्रयत्न करतो. म्हणून माणसानं 3 लोकांना कधीही विसरू नये. ज्यांना अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती नकोच आहे. त्या कृष्णाच्या पोराला एकत्र भेटलं, वाया गेला तो, खानदान बुडवलं. या उलट तारुण्य, सत्ता आणि संपत्ती तो कोबऱ्यांना नाही मिळालं पाहिजे तेव्हा. या 3 गोष्टी एकत्र नाही मिळाल्या, लक्षात ठेवा, विभागून मिळाल्या. आणि मग ते म्हणाले आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धागे, जाऊ पुढती पिके, कुत्री घर राखीती. तरीही ज्याचा जळता जळत नव्हतं त्याच्या दारात, मंबाजीबाच्या दारात कधी देव नाही आला. पण ज्यांच्या घरात बसायला फाटकं पोत नव्हतं
त्यांच्याकडे देव दारात येऊन उभा राहिला. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. काय करू उपचार. काय करू उपचार. पाहुणे घराशी आले आले ऋषिकेश काय करू उपचार. पाहुणे घराशी आले आले ऋषिकेश काय करू उपचार. काय करू उपचार. काय करू उपचार. बोल की जर दरदरीत पाया माझी रांगेल्या कन्या. दरदरीत बाळा माझी राणीला कळला. ओढण्याच्या बाळावरी वादळाच्या शेजारी. वाकडाचा शेजार. कश्मीरी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार. काय करू उपचार. मोडकी जर्जर. काय करू उपचार. काय करू उपचार. देव तिथंच येतो. जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया. तेत जाण धनंजया. विभूती मसोबाची मग विभूती खंडोबाची विभूती माझी. देवानं सांगितलं हे मी नाही. म्हणून ज्याचा बंगला मोठा असतो त्याचं काळी सुद्धा मोठा असावं. आणि आपल्या जिल्ह्यात मग मन प्रसिद्ध आहे बडा घर. मामा तुम्हाला माहिती आहे ना ती पण बडा घर आणि वारा जाई बसा. खिशामध्ये पैसा असावा आणि देण्याची वृत्ती असावी. असा एकच आहे जगात. आई का यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुण वसती जेथ तया नाम भगवंत. समर्थाचे घरी सकळ संपदा. समर्थाचे घरी सकळ संपदा. समर्थाच्या घरी सकळ सोबदा. समर्थाच्या घरी सकळ सोबदा. समर्थाचे घरी सकळ संपदा. समर्थाचे घरी सकळ संपदा. समर्थाच्या घरी सकळ सोबदा. समर्थाच्या घरी सकळ सोबदा. नाही तुटी जगात याती बोला. नाही तुटी जगात याती. नाही तुटी जगात याती. संगती पंगती देवाचा वेगळे. संगती पंगती देवाचा वेगळे. जगाचा मालक अवदार्य घेऊ नये. तुकोबा आज आमच्याकडे आलात. आलो देवा. हे बघ असं आहे काही मागणे हे अमानुचित. वडिलाची रीत ही रीत फार महत्वाची आहे बरं. 3 परंपरा आहेत जगात. वडाची परंपरा, गडाची परंपरा आणि फडाची परंपरा. एक वड परंपरा आहे नष्ट होत नाही. सद्गुरु जोग महाराज आपल्यासाठी वड आहेत. दांडेकर मामा आपल्यासाठी वडच आहेत. मी आज प्रत्यक्षच तुम्ही माझं पहिलं कीर्तन ऐकत असाल पण मला नेहमी बालाजी महाराज तुमच्याबद्दल सांगतात ही वडाची परंपरा आहे. ही परंपरा काय नष्ट होते का? परंपरा पुढं 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 जाते. वडालाही माहित नसतं आपल्या परंपरे नेमक्या कुठं कुठं आहे. वडाला ठाऊक नसतं. कधी कधी वड रागाला जातो बरं इतरांनी सांगितल्यावर. वडाचे गैरसमज होऊ शकतात, पारंबीचा गैरसमज होत नाही. म्हणून वडाची परंपरा आहे. आमच्या गावात वैकुंठवासी रमेश महाराज खंडाळे होऊन गेले. ते माझे गुरु. मी नेहमी माझ्या कीर्तनाच्या अगोदर जेव्हा फेटा घालतो तेव्हा एकदा त्यांचं स्मरण करतो. जास्त काही नाही त्यांचं स्मरण.
मला कीर्तनात त्यांनी आणलं. मग आमच्या गावात अजून एक महाराज होते, त्यांना राग आला परिसरातली. ते म्हणले का हो तुम्ही त्यांनाच मानता आम्हाला मानत नाही. म्हणलं ते आमची परंपरा आहे. मानत नाही असं नाही, गुरुवर्य हजारो असतात, गुरु एकच असतो ना, त्यामुळे ही परंपरा आहे. आणि ही वडाची परंपरा वाढत 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 जाते, नष्ट होत नाही. दुसरी एक परंपरा आहे गडाची. पूर्वेला गेलात तर भक्तीचे गड, आणि पश्चिमेला गेलात शक्तीचे गड. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक गड उभा केला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण एका जातीचं दैवत नाही. आम्ही वाटून घेतल्या जाती धर्म. लक्षात राहू द्या, कधीतरी मराठ्याच्या पोरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी केली पाहिजे. धनगराच्या पोरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी केली पाहिजे. माळ्याच्या पोरांनी कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली पाहिजे. आम्ही वाटून घेतलंय रंग झेंडे जाती पाती आम्ही वाट म्हणजे काय ते त्यांचं आहे, आपलं नाही. अरे आपलं कसं? आम्हाला लोक कीर्तनाला बोलवतात. कीर्तनकार कोण्या जातीचा आहे म्हणून लोक त्याच्यावर प्रेम नाहीत करत. तो वारकरी संप्रदायाच्या मातीचा आहे म्हणून लोक त्याच्यावर प्रेम करतात. लक्षात राहू द्या. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस, पवित्र आहे दारातली तुळस, भरून राहिलं सुवासिनींचं कपाळ, आणि आमचा राजा या दुनियेत जन्माला आला होता म्हणूनच झाली हिंदवी स्वराज्याची सुंदर सकाळ. एवढे उपकार आहेत छत्रपतींच्या आमच्यावर. चला पुढे. तिसरी एक परंपरा आहे आपल्यात, फडाची परंपरा, वडिलाची रीत. फड हा शब्द मोठ्या गमतीचा आहे. सगळ्यात जास्त संघर्ष या शब्दाला करावा लागला. पहिल्यांदा हा फड शब्द नारायणगावला गेला होता, मग तो तुऱ्याला आला. बाकीचे म्हणले सांभाळ तुऱ्याला आला. फड सांभाळ तुऱ्याला. थोडं अजून मी स्वरात गेलो ना की पेटी मास्तर बटनच टाकते. मग तो कोल्हापूरला गेला. फड असं मिशेवर ताव देऊन मस्त पैकी अशा पद्धतीनं. तिथेही लय काय टिकला नाही. पैलवान म्हणायचं कोणाला? ऐका बरं, जो काही शरीराला उन्मत्त आहे ताकदीचा आहे फक्त तोच पैलवान नसतो. पैलवान कुणाला म्हणावं? मी नेहमी सांगतो, सांगत आलो, सांगत राहणार. राग असून सुद्धा शांत राहणं, त्रास असून सुद्धा प्रामाणिक राहणं, ज्ञान असून सुद्धा नम्र राहणं, आणि श्रीमंती असून सुद्धा साधं राहणं ज्याला जमतं त्याला पैलवान म्हणतात. हे लक्षात राहू दे. तो खरा पैलवान असतो. साधं राहतो, नम्र राहतो, आनंदी राहतो, तो पैलवान आहे. ऐका पुढं जायचं आपल्याला. तो फड हा शब्द मोठ्या गमतीचा, ही परंपराच आहे. मग तो पंढरीला आला. तिथं आला की तिथं रुजवात झाली. आणि मग तो नामदास फड, देवकर फड, आजरेकर फड, नाही का, आपला फड, असे सगळे फड तयार झाले. हे सगळे फड, फड म्हणजे सगळ्यांनी एकत्र येणं, काही लोकांनी एकत्र येणं, त्या लोकांनी एकत्र येऊन परमार्थ करणं, त्या परमार्थाची वहिवाट रीत चाल ठरलेली असते. वडिलाची रीत जाणत असो. काय रीत आहे व तुकाराम महाराज तुमची? भिक्षा पात्र अवलंबने जळोजीने लाजीरवाणी ऐसी आसी नारायणी उपेक्षिले सर्व. काय सांगता तुकाराम महाराज? अशी रीत आहे. हा देवा, पण आम्ही चतुर आहे. आम्हाला माहित आहे मागण्याची आस, पायी मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. पण ये देवा, आम्ही हुशार आहे, आम्ही तुझे इशारे ओळखतो. आता आम्हाला कळलंय तू माग म्हणणार, पण आम्ही एवढे बहादर ना देवा. ठेवोनी या काही न मागती, ठेवोनी या काही न मागती, ठेवोनिया काही ना ठेवोनिया काही ना तुका म्हणे जीव भाव देव पाये, तुका म्हणे जीव भाव देव पाये. ठेवोनिया काही न मागती, ठेवोनिया काही न मागती, ठेवोनिया काही न मागती, ठेवोनिया काही न मागती.
आम्ही हुशार आहे. देवाकडे दोनच गोष्टी मागाव्यात, एक तर देव मागावा नाही तर संत मागावे. देवाचं मागितलेलं टिकत नाही आणि देव मागितला तर सरत नाही. देवाकडं देवाचं मागू नये, देव मागावं. देवाकडं अर्जुनानं देव मागितला, देवा आमच्या पार्टीत तू पाहिजे. आणि दुर्योधनानं देवाकडं देवाचं मागितलं. विजय कुणाचा झाला सांगा बरं? देवाकडं देव मागणाऱ्याचा झाला का देवाचं? आता मला खरं सांगा, आपण देवाकडे काय मागतो? वाढावे संतान, हे देवाचं आहे. आपण देवाला कधी म्हणलो का देवा मला तू पाहिजे? देवा तुझं पाहिजे. पैसा, धन, दौलत, सत्ता, संपत्ती हे कुणाचं आहे? देवाचं आहे. आपण ते मागतो. देव म्हणतो येड्या माझं मागतो, मला मागत नाही, माझं मागतो. उदाहरणार्थ मला एकानं फोन केला, महाराज काय सप्ताह बसवला आम्ही आमच्या घरी. म्हणजे चांगली गोष्ट आहे. हा, लय मोठा सप्ताह आहे आमचा. अरे वा, चांगली गोष्ट आहे. तुम्ही चांगले महाराज आहात. हा, ते सगळ्याची कीर्तनं ठेवलीत मी, चांगली गोष्ट आहे. तुमच्या घरचा पकवास द्या, देतो. पेटी पण द्या, देतो. टाळ पण द्या, सगळे न्या, मुजून न्या. हा, ते सगळेच द्या. काय देऊ? ते तुमच्या संस्थेचे विद्यार्थी द्या, घेऊन जा. चौबदार पण द्या, घेऊन जा. ऐका की काय ते धोतर चांगलं आहे तुमचं निळ्या काटाचं, ते पण द्या, दिलं. अजून ते फेटा पण द्या, दिला. सगळं नेलं. कुणाचं? माझं. आणि लोकांची कीर्तनं ठेवली. मग एकदा तरी वाटेल ना, अरे सगळं नेलं वर्गणीपासून, पण ये बी म्हणला नाही बिचारा. सगळ्या पंक्ती मला विचारून घेतल्या, सगळी माणसं माझ्या सल्ल्यानं घेतली, सगळ्याला बोलवलं. ज्याचं पाकिट 35 होतं त्याला 15वर नेलं माझ्या वशिल्यावर. आणि मला तुम्ही नको, तुमचं द्या. गटोळ आहे. ऐकताय ना? देवाला राग येईल का नाही? अरे माझं मागतो मला बोलवत नाही. खुशाल पाहुण्याला बोलवायचं, घरी जायचं आणि दारात उभा राहायचं. पाहुणे काय वहिनीला पाठवून द्या का चपात्या लाटायला? काय बेत आहे आमच्यात आज? कोण कोण यायचं? मेवणे वगैरे यायचे. आणि ऐकलत का काय म्हातारे आहे का घरात? आहे ना, तिला बी लावून द्या का भाकऱ्या भाजत? ऐकलं का काय? तात्या कुठं गेले? काय जेवायला वाढायला मदत होईल. आणि तुम्ही घराला राखा थांबा. आमच्या घरातलं सगळं नेतो आणि आम्हाला जेवायलाही बोलवत नाही. देवाला राग येईल ना? अरे देवा तुझं दे म्हणता आणि तू नको म्हणता. म्हणून विजय अर्जुनाचा. देवाकडे देव मागायचं, पण देव मागताना दोन गोष्टी आडव्या येतात. पहिल्या गोष्टीचं नाव आहे अविश्वास आणि दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे महत्वाची गोष्ट काम आणि क्रोध. हे दोघं अशा आडवे येतात. पहिली गोष्ट आडवी येते, त्या गोष्टीचं नाव आहे अविश्वास. 3 लोकांवर माणसानं डोळे झाकून विश्वास ठेवावा. बापावर, आईवर, संतांवर आणि देवावर. 3 लोकांवर कधी विश्वास ठेवूच नये. नख आणि शिंग असणाऱ्या प्राण्यावर, नदीवर, क्षमा करा मला पण बाई माणसावर. तुला म्हणून सांगती, तुला म्हणून सांगती, ह्याच्या आधी 35 जणांना सांगितलेलं असतं. नसलेलं भांडणांत. आता टोकाची गोष्ट, काही गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवावा लागतो. आचार्यावर, ड्रायव्हरवर आणि नाव्यावर. आपल्याला माहिती आहे का आचार्याने कसा स्वयंपाक केला? ढाब्यात जेवतात लोक. शेंबड्या बाया, पारोस आचारी, मिसरीच्या पिचकाऱ्या, मसाला पापड आणायला लावला, शेंबुडतीचा पापडावर पडला, चव देऊन खाल्ला. त्याला विचारलं कसं काय लागलं? एकच नंबर, गरजेचाच होता ह्या वेळेला पापड. शेंबूड होता त्याच्यावर. 2 विश्वास ठेवावा लागतो इच्छा नसताना ड्रायव्हरवर. कुठल्या डबऱ्यात गाडी घालेल माहितीये का? आमचं तर सगळं जीवन त्याच्या विश्वासावर चालतो. झोप नाही आली तरी असो डोळे दाबून झोपावं लागतं. आणि 3 नाव्यावर, नरडीवरच वस्तारा ठेवतात ते. डोळे झाका, विश्वास ठेवावा लागतो ना. सज्जन हो, अविश्वास आडवा आहे. दुसरी गोष्ट आडवी आहे, तिचं नाव आहे विकार. विकार किती आडवे येतात ऐका. धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेता.
दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण घेतला प्राण आडवे येते. मग ते कीर्तनात बसल्यावर टाळे वाजवू देत नाही, नामस्मरण करू देत नाही, आनंद घेऊ देत नाही. टाळगळ्यात घेतला तर नाचून देऊ देत नाही. ते मासं टिकून तरी उभा राहील, वाकड तरी उभा राहील, नाचत नाही. मग ती आडवं येतं विकार. मी जरा आडवी येणारी गोष्ट आडवी करून देतो पटकन, म्हणजे सगळा अभंग एका वाक्यात कळेल. आडवी येणारी गोष्ट आडवी करून देतो, फक्त लक्ष द्या. या आडव्या येणाऱ्या काम आणि क्रोधाला फक्त ह्या चोपदारानं सरळ केले. कारण चोपदार हे दत्ताचा अवतार आहे. कोणाचा अवतार आहे? दत्ताचा. हे फक्त त्यांनीच आडवं केलं चोपदार, इतर कोणालाही जमत नाही. नाहीतर आपल्या माग काय धडक मारिली शंकरा केला रावणाचा छेद. ऐका, इतकं वाटोळ केलं, इतकं वाटोळ केलं, इतकं वाटोळ केलं की तो रेडा, तो येडका हात धुवूनच पाठीमाग लागला. तुमच्याकडे म्हणतात ना त्याला येडका, रेडका काय म्हणतात त्याला? रेडक म्हणतात का त्याला? काहीतरी आहे की नाव असं? आल्या ना तोंडगा काय म्हणतात तुमच्याकडं? वळू रेडा माहित नाही तुम्हाला? ते रस्त्यावरनं गाडी चालवताना पांढऱ्या पट्ट्यावरनं गाडी चालवतो तो, इंडिकेटर न लावता गाडी वळवतो तो. अरे माहित असायला पाहिजे तुम्हाला. रेडा देवळात जातो, चांगला बल काढून नेतो, गेलेला तिथं नेऊन लावतो तो. किती चांगलं कीर्तन केलं तरी अखिल भारतीय मापकाठी संघटनेचा अध्यक्ष असतो तो. तो आपल्याला परमार्थ करू देत नाही. त्याला आडवं करा. कसं? ऐका, जीवाला चावली भोजना दुग्ध घृत शर्करा पक्वान निंदिले उपान तिने पावलू मुखबंधन. शिळ्या भाकरीला आणि तुटलेल्या चपलेला माणसांना नाव ठेवू नयेत. त्याच भाकरीनं पोट भरले आणि त्याच चपलेनं खड्यापासून वाचवले. पण हे ज्याला कळत नाही त्याची अवस्था कशी होते. मुकाजा आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या वस्तीची माणसं म्हणायचे बेडकाला दगड मारू नका, म्हणे बायको मुकी भेटते. तुमच्याकडे म्हणत होते का? आज मला पश्चाताप होतो, मी का दगड मारली नसतील. त्याला काल त्याला धन्यवाद. जो गात नाही, म्हणत नाही, नाचत नाही, उड्या मारत नाही, तो मुकाच होईल. कसं काय? साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही, तेने वाचा पंगु झाली. मुका झालो वाचा गेली. काही सर्वजण काम आणि क्रोध आडवे करू आज डोंगरे परिवर्तन दारा हातवर सत्वर पावगे भवानी आली रोडगे वाहिल तुला. सासू माझी जाच करी तिकडच निर्धारी तिला. ससरा माझा गावी गेला तिकडच
विचारा सत्वर पावगे भवानी आई गोंधळी गोंधळी गोविंदा गोपाळाचे मेळे नामात झाला येऊ तुमच्या गोंधळाला येऊ घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ तुझा बकरा मारा तुझा रखुआईचा वरा ऐका दादानो भला ऐका दादानो ऐका दादानो भला ऐका दादानो बोला हिंदूचा बोला काही मी करू कुणाला सांगू काही मी करू कुणाला सांगू काही मी करू कुणाला सांगू नधरी उदास हो नधरी उदास माझी पुरवावी आस माझी पुरवावी आस ऐका नारायण ऐका नारायण ऐका नारायण ऐका नारायण अहं मागा स्वहं मागा प्रेम नजरावारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी देव करा कैवारी माझ्या एक साथ मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकाद्वारी पडाल इच्छा मुरळी इच्छा मुरळी अर्धे मुरळी पाहायला गेले ना अशा हात धरून नाचतात आणि कीर्तनात काय मरता वेळ जागरण असतं का जागरण तिकडं आशा उडवतात तिथं काय होतं हात तरुण पोरं लहान पोरं खरा वारकरी तो जो कीर्तनात नाचला खरा कीर्तनकार वारकरी गायक बदलतो कीर्तनात नाचतो डोला 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 आनंद घ्या आजचा दिवस आहे उद्या संध्याकाळी नाही मिळणार हे आजच शेवट आहे. हा ओढ जरा पुढं पुढं त्यांना पुढं घ्या मध्ये घ्या मध्ये हे तुझ्या मध्ये हा याला म्हणतात वारकरी पाय 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 उचला पाय पाय इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकाद्वारी पडाल नरकाद्वारी माझ्या मल्हारी जिवारी चोपदार आला चोपदार आला चोपदार आला चोपदार आला चोपदार आला चोपदार आला
नाही उपाय सोमलाई वापरना बाय साखरी कोणाची करावी एका जनार्दनी जुड धरावी साखरी कुणाची करावी एका जनार्दनी दृढ राहावी चोपदार आला चोपदार आला चोपदार आला वा 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 या भाऊ बरोबर वेळेत आला समाजासाठी झटतो ना त्याला चोपदारच म्हणतात बरं का जो समाजासाठी झटतो हजारो मित्र परिवारांच्या मदतीला धावून जातो हाक मारली की धावून येतो त्याला चोपदार म्हणतात अखंड रखवाल करणारा असतो एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा बाबा फार सुंदर मागच्या काही महिन्यापूर्वी कोर्टी गावात आमची भेट झाली होती फार सुंदर ते म्हणाले होते आयुष्यात पहिलंच कीर्तन तुमचं सगळं ऐकलं ऐक नाही भाऊ जो समाजासाठी झटतो त्याला चोपदार म्हणतात ना आता आपलं राहिलेलं चरण एवढं पूर्ण करून घेऊ सरळ हात वर सगळ्याची ओढ साखरी कोणाची करावी एका जनार्दनी सेवा करावी हो साखरी कोणाची करावी एका जनार्दनी चोपदार आला चोपदार आला चोपदार आला चोपदार आला घोडा मारा सुंदर वाजवला मृदंग समाजासाठी झटला त्याला दोन माणसं आडवी आली दोन रोग काम आणि क्रोध दुसरा विकार आडवा आलता मगाशी अविश्वास आता एकच गोष्ट आडवी येते या संसाराचे पायी किती कराल बाडी जाऊ देत नाही देवाकडे एक उदाहरण देतो म्हणजे कळेल दोघ जण सख्य भाऊ एक असा रगील होता कारभार पाहायचा दुसरा शेती करायचा दोघांचं एकत्र कुटुंब असेच घराला कंपाऊंड थोडं राहिलं आता असंच घर मस्तपैकी दोघे जण जावा जावा कधीच भांडत नव्हत्या थोरली कारभारी धाकटी स्वयंपाक पाण्याचं काम तिच्याकडं कधीच शेतात न फिरायला जाणारा थोरला कारभारी एक दिवस शेतात गेला संसार घरी येता येता त्यानं ऊस उपटून आणला 86-032 गोड बुडाकडचा खायला चांगला का वाड्याकडचा बुडाकडचा तुम्ही बागायतदार माणसं आहे आखा आणला खांद्यावर त्याचं बी लेकरू दारात खेळत होतं आणि त्याच्या भावाचं बी खेळत होत दोन्ही चौथीत दोन्ही पळत आली एक म्हणलं काका ऊस आणि त्याचं होतं ते म्हणलं पप्पा मला ऊस त्याच्या लक्षात आलं भांडणं होती त्याने एक पाय वर घेतला दोन तुकडे केले उजव्या हातात वाड्याकडचा आणि डाव्या हातात बुडाकडचा डाव्या बघलं आलं होतं ते भावाचं होतं आणि उजव्या हाताने आलं होतं ते त्याचं होतं त्याच्या ध्यानात आलं आपल्या लेकराला कुठला ऊस जातो असं जवळ येऊ दिलं आणि हाताला तिडा टाक झालं बुडाकडचा ऊस कोणाला गेला स्वतःच्या पोराला वाड्याकडचा भावाच्या पोराला आणि हे सगळं रामायण महाभारत लाईव्ह प्रक्षेपण अंगणात बसून तवा घासणाऱ्या धाकटीनं बघितलं नारळाच्या केसरानं तवा घासत होती तिची गती वाढली इंधनाचा पट्टा चढला दना 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 तिथनं पुढे 2 तास महाभारत सुनामी दनादन भांडे आपट तवा आपट कडे फेकून हाण संध्याकाळी तो तिचा नवरा घरी आला का मगापासून बघतो भांडे आपटते काय दादा जेवला का गिळला असल वहिनी जेवले का मस्त गिळला असल नरडीला येस्तवर काय झालं हाताला तिडा टाकलाय तुमच्या भावानं मी बघितलं हातालाच तिडा टाकला ना काय असतं त्याला हाताला तर तिडा आहे ती म्हणली तसं नाही हाताला तिडा तो बँकेत केवढा मोठा तिडा सातबाऱ्यात केवढा मोठा तिडा माहिती असेल का कुठं कुठं गुंट घेऊन ठेवलं ते मेवण्याच्या नावावर 2 फ्लॅट घेऊन ठेवलं ते मेवण्याच्या नावावर सारखं म्हणतात मामानं दिलं सासऱ्यानं मदत केली सासरा नाही देत नाव करती ती त्यांचं ट्रॅक्टरच्या चाकासहित वाटण्या झाल्या दुसऱ्या दिवशी हा संसार आहे देवा अरे यात अडकलो की कायमचा अडकलो तेव्हा एक कर
धरोनिया बाही भवा हरिदासारा धरोनिया बाही भवा हरिदासारा देवा माझं चित्त तुझ्या पायावर जावं. पायावरच का? काही मागणे हे तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. माझ्या वडिलाची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा चरण आता कुठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया म्हणून माझे चित्त तुझे पाय. पाय देवाला देवाचे पाय साधूला आवडतात. देवा माझं चित्त तुझ्या पायावर जावं. का हो? चतुरा तू श्रोमणी देवा तू चतुर आहे. अगदी 10 मिनिटात चतुर कसा आहे ते सांगून थांबतो. चालेल ना 10 मिनिटं घेतली तर? का करू जय विठ्ठल? तुम्हाला बोर झालं नाही ना? हा कसं आहे का चहा पाणी वगैरे आणायला लावायचं बसणार आहे? सरबत वगैरे काय? केळीच्या बागा वेपर्स बिपर्स भरपूर आहे इकडं. येताना असं वाटत होतं उतरावून केळीतच जावं केळी वगैरे पाहायला. फारच सुंदर सगळं असं मस्त पैकी. हा त्यामुळे काही चिंता करू नका. जरी झोप आली तरी शेजाऱ्याला डुलका लागल असं झोपा. चतुर तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी अगदी 10 मिनिट. मुकुट सकाळा म्हणी बळीया माझा पंढरीराव जो या देवाचाही देव. सगळ्यात देव मगाशीच मी कीर्तनात प्रस्तावनेतच बोलून गेलो तो प्रमाण. मी म्हणून जाणीवपूर्वक प्रस्तावनेत बोललो. तो कोण आहे? प्रमाण आहे. सगळ्या देवांपेक्षा मोठा आमचा विठ्ठल आहे. बस त्याच्या पलीकडे दैवत्व नाही. का? जगातले सगळे देव आणि त्यांच्या मूर्त्या हातात शस्त्र घेऊन उभे आहेत. एकमेव देव असा आहे की जो बिगर शस्त्राचा भोळ्या आणि भक्तांसाठीच कमरेवर हात ठेवून उभा आमचा विठ्ठल आहे. धन्य तुची विठोबा. त्याला शस्त्र नाही लागत, त्याला भक्ती लागते. तो भावाचा भुकेल. बर मग करावं काय? देवा तुझ्या चरणावर घे. कधीतरी असं वाटतं मला तुकाराम महाराजांना देवच म्हणला असेल. जाना घरी. तुकाराम महाराज म्हणले असतील देवाला तुका म्हणे घरी माझे नाही कोणी हरी तुझे दारीचा कुत्रा नको मोकलो दातारा. कुणाकडे लावतो? जाणार नाही. उलट माझ्या हृदयात तू यावा अशी इच्छा आहे माझी. आला पाहिजे माझ्या हृदयात. इथं राहिला पाहिजेस. वास केला पाहिजे देवा. तुझ्या वाचून कोण आहे आम्हाला? अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुदारा. त्याच्या वाचून कुणीच नाही. पण देव तसा अंतरात येत नाही. परीक्षा घेतो. एकच उदाहरण देतो थांबतो. श्रेयाळ नावाचा राजा आपल्या भारतात होऊन गेला.
भगवंताचं भजन करायचं, माळकरी होता, राजा होता, सगळ्याला मदत करायचं. आता आमचे तानाजी भाऊ कसे सगळ्याला मदत करतात तसं मदत करायचं बरं का महेश भाऊ, इतक्या ताकदीचा. पण एक सांगू गंमत, तसा देव कृपा करत नाही, परीक्षा घेतो. मी नेहमी सांगतो, माणसावर संकट आलं तर त्यानं खचून जाऊ नये, खचून जगावं. ज्या दिवशी आपली भावकी आपल्या विरोधात जाईल, पाहुणे रावळे विरोधात जातील, जग विरोधात जाईल, आपल्याला एकटं टाकतील, आपण एकटं पडलोय असं आपल्याला वाटल, त्या दिवशी मला आठवा. मी सांगेन तुम्हाला, कोणालाही एकटं पाडत नाही जग, कोणालाही वगळून टाकत नाही जग, कुणाची अवहेलना करत नाही जग, कुणाचाही तिरस्कार करत नाही जग, वेडं नाही. आपल्यातही काहीतरी असतं जे जगाला खपत नाही, पचत नाही, म्हणून आपला राग करतात लोक. हे ध्यानात राहा. माणसं चिडून जातात, म्हणे आमची भावकी आमच्या विरोधात गेली. अरे तुझ्यात काहीतरी आहे की जे पचत नाही लोकाला. आपल्यात काहीतरी असेल म्हणून तर आपल्याला एकटं टाकलं ना. बाबा मी सांगू, कधी कधी एवढं वैतागतात लोक, त्यांना मला सांगू वाटतं आपण काजवेहून चमकावं. साप आपल्या मागे येतोच, मग काजव्यानं साप मागे लागलाय म्हणून थांबायचं नसतं, चमकायचं. आपल्या मस्तीत काजव्यानं चमकायचं. ज्या दिवशी आपण चमकायचे बंद होऊ बालाजी महाराज, त्या दिवशी ते साप सोडा, गावातले सरडे सुद्धा आपल्या मागे येत नाही. आपल्याला विरोध का करतात लोक? आपल्यात काहीतरी क्वालिटी आहे म्हणूनच ना. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्याच माणसाला विरोधक असतात. कोणालाही विरोध करायला जनता रिकामी नाही. चंद्र चंद्राच्या जागेला चमकतो, सूर्य सूर्याच्या जागी चमकतो. माणसाचा पाय चालताना एक पुढा असतो तर दुसरा मागा असतो. पुढा असतो त्याला अभिमान नाही की मी पुढा आहे, मागं राहिला त्याला नाही वाईट वाटत की मी मागा आहे. हे क्षणात बदलतं. एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्यानं कोणी फकीर होत नाही, हे कायम लक्षात राहू द्या. अनिल देशमुख नावाचे कवी गझलकार आहेत. ते सांगतात, साखर खाऊन गोड आहे, पाहून गोड नसते. संकट झेलून गोड आहे, पळून गोड नाही. संकट आलं तर असं रुबाबदारपणानं उभा राहायचं, बिटरगावकर, आणि भिडायला शिका. आदळा त्या संकटावर. त्या संकटाला सांगायचं, मला 12वीला 55% आहेत, मला पोहायला आवडतं, ट्रॅक्टर चालवायला आवडतो, बुलेट बी चालवायला आवडतं. त्या संकटाला सांगायचं, मी नाही तुला घाबरणार, तू घाबर. जळणाऱ्याला विस्तव कळतो, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. जीवन कळले जगणाऱ्याला, पळणाऱ्याला नाही. जगणाऱ्याला जीवन कळले, पळणाऱ्याला नाही. जळणाऱ्याला विस्तव कळतो, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. बिडा द्या स्वतःला झोप. थांबा याचे तर समुद्र होऊन थांबू, थांबा याचे तर सागर होऊन थांबू, थांबा याचे तर समुद्र होऊन थांबू. डबक्याला किंमत नाही, गहिराईला सलाम माझा, गहिराईला सलाम माझा. खळखळणाऱ्याला नाही. ज्या दिवशी तुम्ही मोठे व्हाल त्या दिवशी जरा शांत राहा. नोटा वाजत नाहीत, चिल्लरीचा लय खळखळाट असतात. गैर व्हा. श्रेयाळ नावाचा राजा गैराच आहे. देव आला दारात परीक्षा घ्यायला. काय इच्छा आहे? देवा अंतरात राहावं, तू हृदयात येऊन राहावं. हो, मग मला जेवायला घाला. बस ना. शाकाहारी नाही मांसाहारी पाहिजे, देतो. माळकरी मी तरी देतो. जनावराचं नाही माणसाचं पाहिजे, देतो. 4 पायाचं नाही 2 पायाचं पाहिजे, देतो. बस जेवायला बसला देव, ताट मांडली आणि देव काय म्हणला माहितीये? ए राजा, लोकांचं आणू नको, तुझ्या घरातलं मांस पाहिजे. हा सुद्धा भिडणार होता. श्रेयाळ नावाचा राजा म्हणला, घे सांग कुणाचं देऊ, माझं मांस देऊ का माझ्या बायकोचं मांस देऊ? मी तरी मरतो नाही तर बायको कापतो. दोघांचंही नको.
लेकराचं दे. 5.5 वर्षाचं लेकरू आणलं, नाऊ काऊ घातलं, त्याला आंघोळ घातली, काजळाचा ठिपका लावला त्याच्या डोळ्याला, त्याच्या गालावरती गोबऱ्या गालाचं कुरळ्या केसाचं लेकरू दुडू दुडू पावलं टाकत आलं. पायामधला वाळा काढला, कानामधली बाळी काढली, सुरा घेतला लेकरू कापायला. आई समोर आली, समजून घातली पदराचा बोकना, तिनं तोंडामध्ये सारला आणि देवाच्या समोर डोळ्यात देखत गोर गुमट लेकरू कापलं. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, दोन्ही डोळ्यात अश्रू आले बापाच्या. रडू नको राजा, रडलास तर खाणार नाही. दुसऱ्यानं नाही बनवायचं, स्वतःच लेकरू स्वतः कापलं ना, तसं स्वतःच बनव. लेकराचं मांस तयार केलं, ताट वाढली, जेवायला बसला देव. पाणी फिरवलं, आता 2च घास मोडायचे. बाईनं बोकना सारला होता पदराचा, माती खात होती, रडत होती, पाय आपटत होती. देवानं आत बोलवतील, आत ये, तू वाढ जेवायला. स्वतःच लेकरू आहे, वाढ. नाही वाढणार, मग मी जेवत नसतो, निघालो. बस वाढत. राजा काय देवा, पंक्तीला घरातल्या कोणीतरी बसा, बसतो. मोड घास, घास मोडला आणि गिळणार, थांब. दुसरं लेकरू आहे का तुला? एकुलतं एक होतं का आपलं? मग निपुत्रिकाच्या घरचं मी पाणी सुद्धा पित नाही, ताट ढकलून तडा तडा चालायला निघा. घेतली का अशी परीक्षा देवाना आपली? अरे 2-3 दिवस वादळ सुटले तरी गायला आलोय आपण. बाईनं सुरा घेतला आणि देवाचा पाय धरला. देवा, उपवास नाही जायचं माझ्या घरनं. 7 महिन्याचा गर्भ आहे माझ्या पोटात, पोट फाडते लेकरू कापते, आता तरी जेव. घेतली अशी परीक्षा. अरे देवानं किती द्यावं आपल्याला? माणसानं वेळ काढून 3 ठिकाणी जाऊन यावं, दवाखान्यात, तुरुंगात आणि स्मशानात. दवाखान्यात जाल तेव्हा कळल आरोग्य किती किमतीचं आहे. जाल तुरुंगात तेव्हा कळल स्वातंत्र्य किती किमतीचं आहे. आणि स्मशानात जाल तेव्हा कळल अरे दररोज आपल्या पायाने येतोय, एक दिवस लोकाच्या पायानं आपल्याला इथे यायचंय. नाचणारा मोरण, पैशाचा जोर, ह्या 2 गोष्टी जास्त दिवस टिकत नाहीत. नाचून झाल्यावर मोराला पिसारा बांधावा लागतो आणि जगून झाल्यानंतर श्रीमंत माणसाला पसारा बांधावा लागतो. सज्जन हो, देव आलाय परीक्षा घ्यायला. काय म्हणणं आहे सांग, चित्तात ये. मी पदरचं नाही सांगत. लेकरू मारलं तरी स्त्रिया राजा माग नाही फिरला. श्रियाळाचे घरी धरणे मांडिले मुरारी. मला वेळ नाही गायला, मी बोलून सांगतो. मारविले करी त्यांचे बाळ त्यांचे हाती. हरी तू निर्गुण निष्ठुर. देवा, अरे तू एवढाच चतुर आहे ते आम्हाला माहित आहे, आणि म्हणून आमची एकच इच्छा आहे, परीक्षा घेऊन का होईना थोडी आशा पाशवास करी हृदयी. थोडी आशा पाशवास करी हृदयी. अडकलो देवा आम्ही बंधनात, एकच कर. पाहे गुंतलो नेनता, माझ्या स्वतः चिंता. तुका ठेवे माता पायी, आता राखा देवा. बस काही नको, या आशेतनं बाहेर पाड. अडकलो, गुंतलो. आमच्याकडे त्याला अडकणं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? अडकलो. कशातही अडकतो. चोपदार तुम्ही याच गावचे का? काय नाव तुमचं? हा, सांगदेव. अरे बापरे, सांगदेव कीर्तनाला. चोपदार तुमचं नाव काय? बलभीम. बलभीम होते बरं का. एसटीत बसले, निघाले. यांच्या शेजारी एक बाई येऊन बसली. एसटी सुरू झाली, तिच्या मांडीवर लेकरू. तिनं डबा घेतला, शिरा काढला. पप्या खा. पोरग काय खाय ना, तिनं मंत्र बदलला. खातो का देऊ ह्या बलभीम भाऊला? देत नव्हती, म्हणत होती खातो का देऊ, खातो का देऊ. क्षणा आवरलं नाही, 1.5 तासाने एसटीत उभा राहिले. बाई, काय असेल ते निर्णय एका दणक्यात द्या. एकतर तो घास तुमच्या पप्प्याला द्या, नाही तर मला तरी द्या. माझं गाव मागं निघून गेलं, एसटी पुढे आली.
1.5 तास झालं उतरायचं राहिलं. है की नाही भाऊ? ते बघा ते सुद्धा होय म्हणते. याला अडकणं म्हणतात. पाहे गुंतलो नेनता देवा माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माता पायी आता राखावे. बस झालं देवा. 2 तासाचं कीर्तन होतं, चांगलं 2.5 तास कीर्तन झालं, आनंद वाटला. आता एकच इच्छा आहे, चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, रावणानं मिळवलं टिकवता आलं नाही, कथेने योगाहुनी क्षेम. योग म्हणजे मिळवणं, क्षेम म्हणजे टिकवणं. मग आम्हाला अशी मागणी मागतो आम्ही की मिळावं आणि ते टिकून राहावं. देवा तूच ये, म्हणजे तुझी कृपा आमच्यावरती टिकून राहील आणि त्यासाठी आम्ही सदैव तुझं भजन करू. विठोबा रखुमाई. टाळी वाजवा. पाहे गुंतलो नेनता. झालं कीर्तन चांगलं बघा, चांगलं राहा, इतरांशी प्रेमानं बोला. वेळ माझ्याकडे कमी आता, थांबतो, मला क्षमा करा जरा. काय झालं, सगळेच गायक वादक एवढे सुंदर, मग कीर्तनाला वेळ होणार ना. तुम्ही आता एक 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 असे शोधून आणले आणि 2 तासात कीर्तन संपवा. मग तुम्ही करून दावा. 2 तासात कुठे संपत असते? इतके चांगले चांगले आणायचे, त्यांना संधी दिली पाहिजे, गायलं पाहिजे. आलेत लोक, कसं काय संपवायचं? त्यामुळं माझं कीर्तन पुढे गेलं, माफ करा. पाहिजे तर वाढलेल्या वेळेचं वरचं काही देऊ नका, आहे त्याच समाधानाने. काय करायचं आपल्याला? होय महेश भाऊ, लयच वाटलं तर हे बघा, मला बी सारखं सारखं वाटतं. कळलं तुम्हाला? नाही पण तुम्ही आहातच तसे. मला सगळं लोक गिफ्ट म्हणून देतात. हे घड्याळ सुद्धा गिफ्ट म्हणूनच दिले. पण बघू आता, म्हणजे का सांगतो कळतं तुम्हाला? होय तरी म्हणा ना. नानांची कृपा आपल्या घरावरती आहे. झालंय कीर्तन. नानांची मुलं नातवंड. मागच्या वर्षी नाना निघून गेले, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि काय येऊ नये, उद्या भाऊ बोलतीलच, बाप्पा सांगतील. पण बाप असा आहे, एकच वाक्य सांगतो आणि थांबतो. मला यासाठी तुमच्या सनईची गरज आहे. फार सुंदर वाजवता तुम्ही. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात, पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो त्याला बाप म्हणतात. नांदाया जातील. मी गातो, आपल्या दोघांची जुगलबंदी करू. नांदाया जातील बाप बघतो टेकाकड. गेला काळजाचा घड डोंगराच्या आड. नांदाया जातिले चाक वाजत खडा खडा. गेला काळजाचा घड डोंगराच्या आड. नांदाया जातिले बाप बघतो चोरावानी. बघतो चोरावानी अश्रू ढाळतो मोरावानी. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य माय मातीत घालवते. लोक म्हणतात कुठं काय कमवते. आपला बाप आयुष्यात पाठीमागे उभा राहतो. सगळं मिळेल, 1000 माणसं मिळतील तुम्हाला, आम्ही तुझ्या बापासारखे होत म्हणतील, बाप नाही मिळायचा. धड 2 असतात. लेकीचं बापाचं काळीज आहे काय?
बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कण त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार डाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत कुशाल. बाप घराचा त्यो पाया, आई कळस त्यावर जेव्हा खचतो न पाया, तेव्हा डासळते घर. जेव्हा खचतो न पाया मामा, तेव्हा डासळते घर. बाप साठवितो अश्रू, फक्त एका क्षणासाठी. जन्मभराचे रडतो, जन्मभराचे रडतो. लेक जाताना सासरी, पोरं भांडत राहतात प्रॉपर्टी करता. एकर पाहिजे, 2 एकर पाहिजे, 10 आगाव पाहिजे, भांडत राहतात प्रॉपर्टी करता. लेक स्वतःच्या वाटणीत आईला आणि बापाला कधीच घेऊन जाते पण तक्रार करत. 22 वर्ष राहिली पण कधी तक्रार नाही केली तिनं. लेकीला जेवढा बाप कळाला तेवढा आम्हालाही कळावा, हीच इच्छा देवाकडे मागतो. सेवेला पूर्ण विराम देतो. झालेली कीर्तनाची सेवा सर्वांच्या पायावरती अर्पण करून नानांच्या कृपाशीर्वादाने, या समाधानानं, कृपाशीर्वादानं अजून या परिवाराची प्रगती व्हावी अशी इच्छा अपेक्षा बाळगतो. थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. सगळ्यांना दंडवत. कधी नातेपुते गावाला आलात तर गोपालकृष्णाचं सुंदर मंदिर उभारले. वर्गणी मागत नाही, चिंता करू नका, मंदिर पूर्ण झालंय. आता फक्त भेट द्या. धर्मपत्नी माझ्या डॉक्टर आहेत. महाराष्ट्रातलं वारकऱ्यांसाठीचं पहिलं मोफत हॉस्पिटल आम्ही फलटण या क्षेत्रावरती सुरू केले. ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याच्या कपाळाला गंध आहे, त्याच्याकडून 1 रुपया फी आकारली जात नाही. त्वचारोग तज्ञ आहेत माझ्या धर्मपत्नी. स्पर्श क्लिनिक नावाचं फलटण मध्ये हॉस्पिटल आहे. कधी आला तर भेट द्या अशी इच्छा अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. फक्त एकच अट आहे माझी, येताना तात्पुरती माळ घालून येऊ नका. आजन्म माळकरी व्हा, नाही तर घराचे पत्रे काढून निघावे लागतील. तसं बी घर माझं पत्र्याचंच आहे आणि त्याच्यावर बी काल आंब्याचं झाड पडलंय. काय सांगू तुम्हाला, तारा आमची 3च पत्र्याच्या खोल्या आणि 25 माणसं माझ्या घरात आहेत. झाले कीर्तन. झालेलं कीर्तन थांबवतो. तुमची रजा घेतो. येणाऱ्या 30 तारखेपासून जी टॉकीजला दररोज संध्याकाळी 6 वाजता मन मंदिरा गजर भक्तीचा या कीर्तन मालिकेत हरिभक्त परायण सागर महाराज बोराटे नातेपुतेकर यांची कीर्तनं तुम्हाला ऐकायला मिळतील. येणाऱ्या 30 तारखेपासून दररोज संध्याकाळी जी टॉकीजवर. तेव्हा त्या महाराजांची कीर्तन ऐका. सागर महाराज बोराटे अतिशय कीर्तनकार चांगले आहेत. बिचारा साधा सोपा सरळ आहे. माझा चांगला मित्र आहे. आपणही आपले मित्र झालो पाहिजे कधीतरी. त्यामुळं चांगला महाराज आहे, त्याची कीर्तन ऐका अशी विनंती करतो. आपल्याला आपणच चांगलं म्हणायचं, जग देवाला बी नावं ठेवायला लागले आता. त्यामुळे झालेल्या कीर्तनासह सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. या बाबा सर्वांना विनंती आहे, उठू नका.